नमस्कार काका. जेव्हा तुमच्या गावामध्ये आलो होतो फाट्यावरच माहिती दिली, फाट्यावर दुकानापाशीच मार्गदर्शन केल्यानं तुम्ही तिघा जणांना फक्त आपलं कॉपरेट केला, हा प्रतिसाद घेतला, म्हणलं जाऊ द्या, लोकांचं काय ऐकलं नाही फिकलं नाही, काय नाही. आणि प्रत्येक जणांना तुम्ही आरसी मारिसोनीच्या ठिकाणी प्रोडक्ट घेतले, परंतु टाइम टू टाइम जे आपल्याला फवारण्या व्हायला पाहिजेत, टाइम टू टाइम ड्रिचिंग व्हायला पाहिजेत, ते न होता पण तिघांचे प्लांट एकदम चांगले आहेत, तिघांचे बी. आज रोजी तुम्ही जे आपण पाहायला आलो 2 ऑक्टोबर 2024 म्हणजे 10वा महिना चालू आहे काकाजी. ऑलरेडी 1 महिना 11 दिवस झाले आपण औषधी दिलेला, एक ड्रिचिंग एक फवारणी झाली. तर पूर्ण नाव काकाजी आपलं? बंडू बाबा शिंदे, राहणार आसुंदा, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. तर पिढी दर पिढी भारत देशाचा व्यवसाय शेती व्यवसाय काकाजी. तर आपण प्रत्येक दरवर्षी हळद हे क्रॉप घेत असतो दरवर्षी. तर दरवर्षी हळदीच्या प्लॅन मध्ये आणि यावर्षी आरसी मारिसोनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे काय बेनिफिट्स वाटायले काका, काय बदला वाटायले? औषधी घेण्याच्या अगोदर काय होतं या प्लॅनवर? फरक पडलाच ना साहेब, आम्ही कोणते सोडलं, तुमची जनतेच सोडले. हा, म्हणजे ऑलरेडी जे तुम्ही अगोदर जे आपण आलो होतो तर प्लॅनचा ग्रोथ नव्हता, प्लॅनची वाढ नव्हती, नाही. बरोबर आहे. नाही. पिवळसरपणा होता काकाजी, याच्यामध्ये आंतरपीक याच्यामध्ये संभार पण होता ऑलरेडी. तर आपल्या औषधीचं तुम्ही वापरल्यामुळं एक ड्रिचिंग केली फक्त आणि एक फवारणी झाली, बरोबर आहे आज रोजी. तर आजच्या तारखेला तुम्हाला जे याच्यामध्ये प्लॅन मध्ये काय काय वाढायला आता? नाही, चांगलं वाटेल ना साहेब तुमची म्हणजे याची ही वाढ ही झपाट्यानं वाढ, पानं रुंदी झाली, केळीसारखे पान आहेत आता, पूर्ण केळीसारखे पान आहेत, जाडी आहेत, एक सारखा प्लांट आहे. आणि विशेष म्हणजे जे फुटवे आहेत काकाजी, हे फुटवे हे बघा, हे एकसारखे कमड्या एकसारख्या झालेल्या आहेत, पूर्ण कोणतं घ्या एकसारखं घ्या, रुंदी झालेली आहे आणि त्याला फुटवे एकसारखे निघालेत. कुठलंही झाड घ्या, हे बघा, हेच म्हणून नाही, सगळे पूर्ण अजून पण आऱ्या करणं टाकणं चालू आहे, बरोबर आहे. तर याच्यावरून काकाजी दुसऱ्या शेतकऱ्यांना अर्धा एकर 1 एकर अनुभव घ्यायला पाहिजेत त्याने. घ्या पैसे आणि हाला की आपण जी आता ही हळद किती एकर आहे काकाजी? ही असं 35 गुंठे साहेब. 35 गुंठे आपण घेतला अर्धा एकरचं, परंतु वापरलं 35 गुंठ्याला, बरोबर आहे काकाजी? रिअल आहे ना, म्हणजे ऑलरेडी एका एकरला फक्त 5 गुंठे कमी आहे, परी अर्धा एकरचं औषधी घेऊन 35 गुंठ्याला टाकून पण प्लांट एकसारखा आहे, म्हणजे कोणत्या सगळ्याला टाकून दिला आपण, तरी सोडलं नाही. आम्ही सांगितलं होतं की कानाकोपरा सोडा, तुम्ही म्हणलं सोडलं नाही, सोडलं नाही, पूर्ण कंटिन्यू सगळ्यालाच वापरणं चालू आहे, बरोबर आहे. तरी पण आपल्याला सगळ्या प्लॅनमध्ये आपल्याला करमायले, बरोबर आहे काकाजी. आणि दरवर्षी सारखं तुम्ही खत जास्ती दिला का यावर्षी? साहेब मी खताचा खर्चच केलेला आहे, खताचा खर्चच केला नाही मी फक्त अर्ध पोत 15 टाकले, हा, एक लिंबोळीचे टाकले, ज्यापास मी खतही टाकलं, खतही टाकलं नाही अजून, तरी प्लांट एकदम बढिया आहे. आणि अजून आपल्या जे 2 ड्रिचिंग राहिल्या, 2 फवारण्या राहिल्या, बरोबर आहे. 2 ड्रिचिंग 2 फवारण्या झाल्यानंतर आणखीन घंटाभर बघण्यासारखा काका हे प्लांट आपल्याला दिसणार पूर्ण टोटल. धन्यवाद, थँक्यू.